हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्हीसुद्धा सर्वजण मजेत आहोत. तर आज शेवटचा गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला, त्यामुळं मी सगळी देवा आणि जितकी पूजेची भांडी होती ना ती सर्व घासून काढली होती. आणि ही सगळी मला कालच घासायची होती, पण मार्केटमधून यायला मला जवळजवळ 2 वाजले आणि तिथून परत बाकीची तयारी करायला पण खूप उशीर झाला. त्यामुळं मग ती आज घासली. नाही म्हणता म्हणता मला 2-1 तास तर ही भांडी आणि देव जेवढी आहेत ना तेवढी स्वच्छ करायला लागली होती. तर आज मी ना देवीला मळवट भरलेला होता हळदी आणि कुंकाचा, त्यामुळं खूप सुंदर दिसत होती देवी. जितक्या सगळ्या देवी होत्या ना, अन्नपूर्णा माता आहे माझ्याकडे, ही आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आणि लक्ष्मी, असे 3-4 जितक्या देवी आहेत तेवढ्या सगळ्यांना मी मळवट भरला होता हळदी कुंकाचा आज. आणि देवपूजा केल्यानंतर मग मला बाकीची जी मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा आहे ती सुद्धा मांडायची होती. आज काल मी जेव्हा मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मी स्वामींसाठी ड्रेस आणलेला होता. मला खूप दिवसाची इच्छा होती की स्वामींसाठी मी ड्रेस आणावा आणि मला भेटतच नव्हतं. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं होतं, जसं मला हवं तसं भेटत नव्हतं, पण काल मला मार्केटमध्ये भेटले. आणि अनायसे मी जेव्हा स्वामींची पूजा करत होते, ड्रेस घालत होते ना, तेव्हा सूर्यांची जी किरणं आहेत ना ती स्वामींवर पडत होती. एक वेगळाच योगायोग झालेला होता. तर हे वस्त्र आणले होते मी स्वामींसाठी. एक लाल कलरचं आहे आणि सेम ग्रीन कलरमधून आहे. आणि याची प्राईस आय थिंक मला 180ला काहीतरी भेटली होती, पण दिसायला खूप सुंदर आणि क्वालिटीसुद्धा याची खूप छान आहे. आणि हे वस्त्र ना स्वामींना खूप छान दिसत होते. स्वामी खूप सुंदर दिसत होते याच्यामध्ये. तर माझी देवपूजा झालेली आहे आणि आता मी पूजेची तयारी करते. तर जितकं काही साहित्य लागणार होतं मला, मी ते सगळं अगोदर एका जागी ठेवून देते. त्याच्यानंतर मग आरामशीर पूजा मांडता येते मला. त्यामुळे सगळे जे लागणार होतं ना मी सगळं इथे घेतलेलं आहे. अगोदर खालून रांगोळीने स्वस्तिक काढले पिवळ्या रांगोळीने. त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती चौरंग ठेवते. तर हे वस्त्रसुद्धा मी कालच आणलं होतं नवीन आणि हे वेल्वेटचं आहे, तर खूप सुंदर दिसत होतं. तर हे मी आज पूजेसाठी वापरणार आहे. तर नाही म्हणता आज मला पूजेसाठी थोडासा उशीरच झालेला आहे. सगळी कामं करता करता आणि त्यानंतर मग सगळी भांडी घासायची होती, त्यामुळे बराच उशीर झालेला होता. त्यामुळे इथे मी थोडंसं लवकर करायचा प्रयत्न करते. तर कलशामध्ये मी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मग 1 रुपयाचा कॉईन टाकला. त्याच्यानंतर तांदूळ टाकले आणि कलशाच्या सगळ्या बाजूने ना कुंकाचे जे आहेत ना हळदी कुंकाचे टिपके लावून घेतले. आणि त्याच्यानंतर मग मी हे 5 झाडांचे जे आणले होते ना तर ते लावत होते. ते लावलं होतं, पण मुखवटा आणि जे नारळ आहे ना ते बसतच नव्हतं कितीही केलं तर. मग मी शेवटी विड्याची पानंसुद्धा आणली होती. तर मी 5 झाडाची पानं न ठेवता विड्याचीच पाने लावली. आणि हा जो ड्रेस आहे ना महालक्ष्मीला तो सुद्धा मी नवीन आणलेला आहे. पण याची जी वरची ड्रेसची ओढणी होती ना ती खूप कडक होती, असं व्यवस्थित बसतच नव्हतं. आणि जे वेणी आणलेली होती फुलांची ती आणि ते असं एकदम जसं मला हवं तसं बसतच नव्हतं. म्हणून मी इकडून थोडंसं ताट टाळण्यासाठी सेफ्टी पिनचा यूज केलेला होता.
तर इथे मी देवीला अगोदर वेणी घालून घेते आणि तुम्ही पाहू शकता सेफ्टी पिनने मी जे दुपट्टा आहे ना ते व्यवस्थित सिक्युअर करून घेत होते, पण तरीसुद्धा तो दुपट्टा सारखा खाली पडत होता आणि त्याच्यामुळेच मला भरपूर वेळ गेला. आणि त्याच्यानंतर मी देवीसाठी गजरेसुद्धा आणले होते, तर ते सगळं व्यवस्थित सिक्युअर होतच नव्हतं. बराच वेळ मला त्याच्यासाठी गेला, पण फायनली ते झालं आणि मला जसं हवं होतं ना अगदी त्या प्रकारे मला देवीला सजवता आलं. याचा मला खरंच खूप आनंद आहे. मी खूप विचार करून ठेवला होता की आज असं करूया आणि अशी माझी देवी दिसेल, आणि जसं मला हवं होतं ना अगदी तसंच रिझल्ट मला भेटलेला आहे. तर पूजा वगैरे माझी मांडून झालेली होती आणि मला पुढे रांगोळी काढायची होती. मी अगोदर रांगोळी नाही काढत, कारण बराच वेळ काय होतं, अगोदर रांगोळी काढून घेतली आणि पूजा मांडायला लागली ना तर ती रांगोळी पुसली जाते. त्यामुळे अगोदर मी व्यवस्थित पूजा मांडून घेते आणि त्यानंतर मग समोर रांगोळी काढून घेते. आणि जेव्हा जेव्हा असं पूजा वगैरे मांडतो ना आपण देवीची, घरात एक प्रकारची वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. सगळं घरामध्ये एक वेगळंच असं फील होतं. तर फायनली रांगोळी पण झाली माझी आणि पूजा मांडून झालेली होती. मग मी आता म्हणलं सगळ्या समय दिवा आणि धूप लावून घेते. तर समयांचा जेव्हा तो प्रकाश देवीच्या चेहऱ्यावरती पडत होता ना, खूप असं छान वाटत होतं. जसं असं वाटत होतं की खरंच महालक्ष्मी देवी आहे ना स्वतः माझ्या घरात अवतरलेली आहे. तर अशा प्रकारचं फील येत होतं. तर मी यांना कॉल केला होता. मला असं वाटत होतं की कथा तिघांनी म्हणून वाचावी. तर त्यांनी सांगितलं की खूप वेळ होईल मला यायला, म्हणून म्हणलं चला कथा वाचून घेऊया. आणि कान्हाला मी इथे बसवलं होतं. कान्हाचे काहीतरी वेगळाच आगाऊपणा चालू होता. तुपांचा जो धूर येत होता ना तो त्या धुरासोबत खेळत होता बराच वेळ, पण शांत बसला होता तो. त्याला म्हणलं इथे बसून आपलं फक्त गोष्ट ऐकायची. तो बसला होता आणि त्यानंतर मग मी कथा वगैरे वाचून घेतली आणि संध्याकाळचे आता 6:30 झाले होते आणि बायकासुद्धा येत होत्या हळदी कुंकासाठी. तर पूजा झाली माझी, आरती वगैरे पण करून घेतली मी. यांची वाट नाही पाहिली, म्हणलं उशीर होईल आणि देवाचं कसं सगळं वेळेत व्हायला हवं. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. आज मला देवीसाठी तांदळाची खीर करायची होती प्रसादासाठी. तर मी तांदूळ भिजू घालून ठेवले होते दुपारी. हे इंद्रायणी तांदूळ आहेत आणि मी इथे जवळजवळ 1.5 लिटर दूध घेतलं होतं. म्हशीचं दूध आहे आणि हे एक 10 मिनिट मी आटवून घेतलं. आणि मी हे तांदूळ जे आहेत ना जसे भिजवले होते मी तसेच टाकलेले आहेत अख्खे, हे वाटले नाही आहेत. ही एक वेगळी रेसिपी आणि ही पण एकदा करून पहा, बिना वाटता छान लागते अशी पण. फक्त एवढंच की या रेसिपीसाठी एकतर खवा लागतो किंवा मग कंडेन्स मिल्क. मी आज कंडेन्स मिल्क यूज करते. माझ्याकडे ऑलरेडी फ्रीजमध्ये होतं त्यामुळे म्हटलं खवा आणत बसण्यापेक्षा मी तेच यूज करावं. तांदूळ ना बऱ्यापैकी एक अर्ध्या तासानंतर छान शिजले होते मऊ, आणि त्यानंतर मग मी यात ॲड करते हे कंडेन्स मिल्क. जर खवा नसेल तर याचा यूज करू शकता. दुधामध्ये घट्टपणा येतो इन्स्टंट. हे अमूलचं आहे
आणि सगळ्यात शेवटी मी साखर टाकली आणि त्यानंतर वेलची पावडर टाकली. इथे खीर माझी रेडी झाली होती आणि बाकीचा स्वयंपाकसुद्धा रेडी झालेला होता. आता मी नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग उपवास सोडूया आम्ही. आता स्वप्नीलसुद्धा आलेले होते. तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये. ओके गाईज, बाय.